चल नॉट आउट. एक रन शॉट आहे या ठिकाणी, एकच धाव गृहीत धरण्यात येईल या ठिकाणी. नक्कीच एस एस ग्रुपला ह्या सामन्यात सुद्धा 5 धावांची पेनल्टी असणार आहे आणि नक्कीच मुस्ताकिन मुकादमवरती जोही खेळाडू षटकार मारेल त्या प्रत्येक षटकारावरती 500 रुपयात शाबीरभाई कुरेकांशी एक दानशूर व्यक्ती. नक्कीच यासिन सरांनी सुद्धा म्हटलं होतं प्रत्येक वेळी योगदान देण्याचं काम, नक्कीच प्रोत्साहन देण्याचं काम ह्या ठिकाणी घडतंय आणि 500 रुपयाचा आवाज ऐकल्यानंतर हा चेंडू भिरकावून दिलाय मुस्ताकिन मुकादमच्या गोलंदाजीवरती षटकार. या ठिकाणी नक्कीच ही पराभूत मॅच ठिकाणी पाहायला मिळते. जो हरलेला संघ या स्पर्धेतून बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळेल आणि जवळपास 365 दिवस मुस्लिम प्रीमियर लीग सीझन 2 ची या ठिकाणी वाट पाहावी लागेल. या ठिकाणी पाहिलं तर विकेट ओयूटीचा इशारा या ठिकाणी येते. पंचांनी सुद्धा यावरती घोषित केलंय. सन्माननीय वसीमभाई कुरेशी यांच्या माध्यमातून फलंदाजी करणाऱ्या संघाला प्रत्येक षटकारामागे 100 रुपयांचा कॅश प्राइज असेल. खरंच आपण जर गोलंदाजाचा विचार केलात ना तर नक्की षटकार मारून दाखवलं होतं, परंतु गोलंदाजी करण्यासाठी आलेला गोलंदाज मी सुद्धा कुठेतरी कमी नसेल, माझं सुद्धा नाव मोठं आहे, मी सुद्धा गोलंदाजी चांगली करू शकतो, फैदानामध्ये गोलंदाजीचा विचार केला तर आता मात्र सर्वांचं लक्ष म्हणजे हे प्रेक्षक वर्ग जमलाय ना ते या गोलंदाजीचा विचार करून किंवा गोलंदाजी पाहण्यासाठी जमलाय हे मात्र निश्चित पाहायला मिळतंय. आधीचा सामना जर आपण पाहिला तर GI11 संघ विजय होऊन आता मात्र वाट पाहत असेल कोण आमच्यासोबत लढत करेल याचा मात्र समीकरण स्ट्रॅटेजी विण्यासाठी त्यांच्याकडे टाइम पाहायला मिळतोय. आता मात्र नवीन खेळाडू जैद या ठिकाणी आलेला पाहायला मिळतो. नक्कीच ह्या सुद्धा खेळाडूचं आपण कौतुक केलं ना. याच दरम्यान सन्माननीय रज्जाकभाई कुरेशी यांना विनंती आहे सर या आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. सन्माननीय रज्जाकभाई कुरेशी. जैद सकर्स या ठिकाणी कौतुक करावं लागेल कारण एक छोटा वयोगटातील खेळाडू थळ गावाकडनं बिलॉंग करत असतो, परंतु नुरुल्लानी हे प्रत्येक वेळी आपल्या आपल्या संघातना खेळताना पाहायला मिळाले. प्रत्येक वेळी दोघांनी एकमेकांना सपोर्ट दिलेला पाहायला मिळतोय आणि तोच सपोर्ट आज मात्र खेळत असताना एस एस ग्रुपच्या विरोधामध्ये आरवा 11 या संघाला मात्र कुठेतरी प्रोत्साहन करून द्यायला गेले. या ठिकाणी चांगली गोलंदाजीचा विचार मात्र केलं. नक्कीच हसनेन यांच्या मुलीच्या नावावरती हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच ओनर्स आपण या संघाच्या बसलेला हनीफ कुरेशी या ठिकाणी सुद्धा सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळतात. खरंच महत्त्वाचा सामना आहे. आपल्या एक आनंद या ठिकाणी द्विगुणित करायचा असेल, या मैदानामध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल तर हा सामना मेन म्हणजे जिंकणं गरजेचं आहे. नक्कीच या स्पर्धेत म्हटल्याप्रमाणे हरणारा संघ ह्या स्पर्धेतून बाहेर पडेल आणि त्याला वाट पाहावी लागेल सीझन 2 ची. मात्र ह्या ठिकाणी जिद्दीने हा खेळ करून पार पडायचं. नक्कीच जैदच्या समोर एक मोठं आव्हान असेल. डेट चेंडूची सांगता झालेली आहे. पंचांचा इशारापर्यंत आमच्या इथे कोणताही चेंडू यावरती ग्राह्य धरला जाणार नाही. आतापर्यंत पाहिले तर 4 चेंडूची सांगता झाले आणि 4 चेंडूमध्ये आपण धावसंख्या पाहिली तर 7 धावा. नक्कीच खेळाडू मोठा असला तरी आपण सुद्धा मोठी कामगिरी करू शकतो. या ठिकाणी मात्र जोरदार अपील पाहिलं तर पंचांकडे दाद मागितली. पंच या चेंडूवरती लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव डिक्लेअर झोनमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. नक्की एकेरी धावणी जरी मयुरेश धावसंख्या वाढली ना तरी प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिला तर गोलंदाजी जो करतोय तो आधीच्या सामन्यात मी जास्त धावसंख्या मारू शकला नव्हता, जेणेकरून आपण जर विचार केला तर त्याच स्ट्रॅटेजीचा उपयोग करताना आता मात्र फलंदाज असतील जास्तीत जास्त धावा करायच्या आहेत. भले त्यांच्याकडे गोलंदाजीची पॉवर असेल ना, आपण फलंदाजीची पॉवर दाखवूयात. ह्या ठिकाणीच पाहायला गेलं तर पुन्हा एकदा अलगद हाताने चेंडू खेळला होता. चेंडू कोणताही निर्धाव जाणार नाही याच्याकडे लक्ष दिलं होतं आणि ह्याच माध्यमातून आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा वन डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये वनडीच्या स्वरूपामध्ये षटक समाप्तीनंतर धावसंख्या मैदानामध्ये लागताना पाहायला मिळते ती 9 धावा. मुस्ताकिन मुकादमचा आपण जर प्रत्येक षटक जर बघितलं तर चांगल्या पद्धतीने तो पार पाडताना पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी करतो. अचूक टप्प्यावरती अचूक लाईनवरती अचूक स्पीडवरती गोलंदाजी करण्यासाठी नेहमी ओळखला जातोय. नक्कीच या ठिकाणी नाव असेल मुस्ताकिन मुकादम. जयेश, अर्थात तुझं नाव सुद्धा जयेश आहे, परंतु एक सुंदर असं चित्र माझ्या डोळ्यासमोर आहे आणि तुझ्या नावामुळेच ते आठवलं. आपण पाहतोय मुस्लिम प्रीमियर लीग इथे सुरू आहे.
परंतु आपल्या उजव्या बाजूला जो स्कॉड आहे, जो खेमा आहे, तिथे जयेश लट मला पाहायला मिळतोय विथ जर्सी. व्हेरी वेल डन जयेश, याला म्हणतात मैत्री. खरंच ह्याच्या आधी झालेल्या वर्सुलच्या सामन्यामध्ये जवळपास 3 सामन्यांमध्ये 2दा अर्धशतक सुद्धा त्यांनी केलं होतं. म्हणजे या वर्षी अतिशय फॉर्म मध्ये असल्या सुद्धा जयेश लट पाहायला मिळतोय. खरंच कौतुक करावं लागेल. नक्कीच मी आल्या म्हटलं की सपोर्टिव्ह जयेश लटकांना कसं असावं त्याच्याकडनं शिकावं. आणि खरंच सामन्याचा आनंद घेतोय. सामना पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 9 धावांपर्यंत पोहोचलाय. 5 षटकांचा हा सामना असणार आहे. 5 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या करण्याचा इरादा असेल तर फलंदाजी करणारा संघ, तर गोलंदाजी संघाच्या मनामध्ये असेल कमीत कमी धावांमध्ये लोकायचं आहे. पाहायचं आहे कोणचं समीकरण यशस्वी ठरतंय, कोण ह्यावरती अयशस्वी ठरणार. परंतु आता मात्र दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. साध मात्र गोलंदाजीला आलाय आणि स्ट्राईक वरती असेल भला मोठा खेळाडू, ज्याच्या बॅटमध्ये ताकद आहे, ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे, असा नरुल स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. खरंच जयीदला मात्र त्याला सपोर्ट करावा लागेल. जयीदला त्याला सहकार्य करावं लागेल. त्या प्रयत्नात ना धावसंख्या कितीपर्यंत मजेल मारेल. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, काय घडेल? नक्कीच ह्या चेंडूवरती मोठा हादरा, विकेट नरुलच्या रूपामध्ये माघारी परतताना पाहायला मिळते. खरंच आता मात्र या ठिकाणी आपण पाहायला मिळते की नरुलच्या चेहऱ्यावरती ना थोडंसं दुःख किंवा सॅडनेस पाहायला मिळतोय. कारण त्याला सुद्धा माहिती आहे की ज्या ठिकाणी माझी विकेट किती महत्वाची आहे, धावसंख्या वाढणं किती महत्वाचं आहे. कारण हा सामना मात्र एक निर्णायक सामना असला आहे. यामध्ये हरलेला संघ या स्पर्धेतना मात्र बाहेर पडेल. या गोष्टीकडे लक्ष देऊन, या परिस्थितीकडे लक्ष देऊन आपल्याला फलंदाजी करायची आहे, गोलंदाजी करायचं आहे. सामन्यामध्ये टिकायचं असेल तर 100% योगदान 11 खेळाडूंनी देणं गरजेचं आहे. आणि त्याच प्रकारे मैदानामध्ये हा सामना पार पडताना पाहायला मिळतोय. एका साईडला पाहिलं तर गोलंदाज सुद्धा चांगली कामगिरी करतात, एका साईडला पाहिलं तर फलंदाज चांगली करताय. परंतु जे पारडं आहे ना ते मात्र आता पाहिलं तर गोलंदाज साईडनं झुकताना आपल्याला पाहायला मिळतंय. नरुलची विकेट गेल्यानंतर सर्वांचा लाडका फेवरेट, माय फेवरेट हसनैन कुरेशी मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतोय. आपण जर फलंदाजी संघाचा विचार केला सर तर आतापर्यंत गेलेले हे तिन्ही खेळाडू थळ गावातीलच आहे. म्हणजे आपल्या खेळाडूंवरती सुद्धा आपण किती विश्वास ठेवला पाहिजे याचं सुद्धा चांगलं उदाहरण या मैदानामध्ये पाहायला मिळालं. कारण आपण जर पाहिलं तर रोहा तालुका, मुरुड तालुका आणि अलिबाग तालुका ही 3 प्रकारची 3 तालुक्यांची मिळून स्पर्धा आयोजित करण्यात आली. परंतु आपल्या गावातल्या स्पर्धकांवरती, खेळाडूंवरती किती विश्वास ठेवून आपण ही संघ बांधणी केले याचं चांगलं उदाहरण आपण जर बघितलं तर हनीफ कुरेशी हे जे ओनर आहे त्यांच्या संघाकडनं आपण पाहतोय. नक्कीच हसनैन ही मोठी हस्ती आहे, एक चांगला खेळाडू आहे. मैदानामध्ये चांगली कामगिरी वारंवार करताना पाहायला मिळाला आहे आणि तशाच प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच अपेक्षा मात्र सर्व खेळाडूंकडे असेल, सर्व प्रेक्षकांकडनं असेल. कारण कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर हुसेन डाकीसाठी बरेचसे खेळाडू किंवा स्पर्धक इथं उपस्थित होते, परंतु कुठेतरी नाखुश केलं त्यांनी. कुठेतरी आपण जर पाहिलं तर चांगली तितकी खेळी करून दाखवलं नाही. आज मात्र तशीच परिस्थिती हसनैनवरती असेल, त्याच प्रकारची खेळी करून दाखवायची आहे. पाहायचं ह्या चेंडूवरती काय घडेल. तसे वैयक्तिक बक्षीस आले जैन कुरेशीकडनं प्रत्येक षटकारासाठी हसनैनला 500 रुपयाचं वैयक्तिक बक्षीस आहे. ते नक्कीच या बक्षिसाकडे आणि आपल्या ह्या खेळाच्या किंवा या रनच्या परिस्थितीकडे बघून आपल्याला मोठे फटके मारणं गरजेचं असणार आहे. आणि हसनैनकडे ती ताकद आहे. आपण वारंवार पाहिलेत, बरेचशा सामन्यांमध्ये त्यांनी दाखवून दिले. बरेचशा सामन्यांमध्ये एकतर्फी सामना त्यांनी जिंकून सुद्धा दिलाय. पण ज्यावेळी आपल्या संघासाठी खेळत असताना, या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना, ज्याचं नाव मुस्लिम प्रीमियर लीग पर्व पहिल्यामध्ये आपलं नाव लौकिक करायचं असेल तर या ठिकाणी आपल्या बांधवांसोबत आपलं नाव लौकिक करण्यासाठी ही मोठी खेळी, एक महत्त्वाची खेळी या अंतिम सामन्यामध्ये आपल्याला खेळायची आहे. कारण हा सामना आपण जर हरला तर आपल्यासाठी अंतिम आहे. चेंडू घेऊन जायचा आहे. तसंच एसएस स्पोर्ट्ससाठी सुद्धा ही शेवटची संधी असणार आहे. ही गांभीर्याने विचार करून गोलंदाजी फलंदाजी करून दाखवायची आहे. आतापर्यंत आपण जर पाहिली तर 2 चेंडूची सांगता झाली या दुसऱ्या षटकामध्ये आणि धावसंख्या आपण पाहिलीत तर 10 वरती गेलेली, 10 वरती थांबलेली आपल्याला पाहायला मिळते. खरंच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 7 जो पण ज्या वेळेला गोलंदाजीसाठी आला, नक्कीच पहिल्या चेंडूत विकेट काढल्यानंतर दाखवून दिलं की पहिल्या षटकामध्ये ज्या 9 धावा आल्या होत्या त्या मला कुठेतरी डिफेन्स करायच्या आहेत. जास्तीत जास्त धावा मला या माझ्या षटकामध्ये द्यायच्या नाही आहेत आणि कमीत कमी धावांचा विचार जर केला तर 15 धावांच्या आतमध्ये मला हे माझं षटक संपवायचं आहे. हे समीकरण त्याच्या गोलंदाजीवरनं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि नक्कीच ह्या गोलंदाजीचा विचार करत असताना, या समीकरणाचा विचार करत असताना, या स्ट्रॅटेजीचा विचार करत असताना नक्की कशा प्रकारची स्ट्रॅटेजी आखलेली आहे हे मात्र 7च्या गोलंदाजीतनं पाहायला मिळतंय. 7चा मात्र हा तिसरा चेंडू असेल. आता हसनैन खेळण्यासाठी रेडी.
थोडासा उचली घेतलेला हा चेंडू पंचांकडे अपील केली. पंच या चेंडूवरती वाईट घोषित करतील. नक्कीच खेळण्याच्या मर्यादेच्या बाहेर हा चेंडू होता आणि या चेंडूवरती पंचांनी सुद्धा दाद दिली. पंच ज्या वेळेला चुकी करतील तेव्हा नक्की दंड घोषित करणार. नक्की ज्यावरती चांगली कामगिरी गोलंदाज करेल त्यावरती खुश होऊन चांगलं प्रोत्साहन सुद्धा देणार. आता मात्र गोलंदाज ह्या ठिकाणी चुकीचा ठरलाय आणि या अतिरिक्त एक धावसंख्येमध्ये वाढ होते. 11 धावा. नक्कीच म्हटल्याप्रमाणे आयकॉनिक शॉट, बेस्ट फटका, उत्कृष्ट फटका, हसनैन कुरेशी स्टाईल षटकार. 6 धावांसाठी हा फटका लगावला गेला. 17 धावा मैदानामध्ये लागलेल्या आतापर्यंत पाहायला मिळत आहेत आणि हा फटका जर नसता आला ना तर दबाव वाढला असतं, दडपण वाढलं असतं आणि मोठा 500 रुपयाचं बक्षीस नक्कीच वैयक्तिक आलेलं आहे शाबीरभाई कुरेशी यांच्याकडनं. जैद कुरेशी यांच्याकडनं नक्कीच कुठेतरी आपल्या खेळाडूवरती हा आत्मविश्वास दाखवणं, मग ते पैशाच्या रूपामध्ये असेल किंवा आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं पदार्थाच्या रूपामध्ये असून द्यात. सन्माननीय वसीम भाई यांच्यातर्फे सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज या षटकारासाठी. आपण पाहतोय जयेश, संपूर्ण कुरेशी कुटुंब आपल्या उजव्या बाजूला आहे. कुरेशी कुटुंबामधून एक खेळाडू ज्यांना आपल्या फलंदाजीच्या जोरावरती अलिबाग तालुक्याच्या बाहेर सुद्धा आपल्या फलंदाजीची दादागिरी दाखवून दिली, तो अर्थात आदिल कुरेशी. आणि आता मात्र त्याच्या पावलावर पाऊल ठेवून जर मोठा फलंदाज होणार असेल ना तर हा समोर आहे हसनैन कुरेशी. नो डाऊट. नक्कीच हे जे तुम्ही समीकरण इथे दाखवून दिलं ना पब्लिकला, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. आणि ह्या फटक्यावर सुद्धा आपण जर बघितलं ना बराचसा लांब चेंडू, पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर षटकार. खरंच खूप मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर ताकद दाखवून देताना हसनैन कुरेशी नेहमी पाहायला मिळाला आहे. आणि जसा माझा आवाज त्यापर्यंत पोहोचला ना नक्कीच त्याला सुद्धा कानमंत्र मिळाला. नक्कीच एक सांगण्याची गोष्ट असेल की चांगला मित्र, चांगला एक साथी हसनैन ज्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतो ना, कुठेतरी आम्हाला सुद्धा आनंद होतोय की ज्या प्रकारची त्याकडनं अपेक्षा असते, ज्या प्रकारची जबाबदारी त्याच्यावरती दिलेली असते, वारंवार तो पूर्णपणे पार पडताना पाहायला मिळतोय. आणि ज्यावेळी आपण जर बघितलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये जोरदार प्रहार केलेत, दाखवून दिले बॅक टू बॅक 2 षटकार मारून मी षटकार मारू शकतो, सामना रचवू शकतो. हा बघा, हा सेन्सिबल गेम, हा क्रिकेट मधला एक अनुभव असतो. कारण नेहमी आपण पाहायला मिळतो ज्यावेळी मोठे फटके येतात, धावसंख्या वाढत असते ना, कुठेतरी गोलंदाजाला तुला सन्मान द्यायचा असतो. कारण गोलंदाज वेगळ्या प्रकारचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न करत असतो. जयेश, याच दरम्यान सन्माननीय दिलदार आणि दानशूर व्यक्तिमत्व आपल्या बाजूला बसलेलं आहे. समालोचकांसाठी सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. जरा जोरदार टाळ्या आमच्यासाठी सुद्धा. नक्की हेच मैदान नव्हे तर प्रत्येक मैदानामध्ये शाबीरभाई ज्या ठिकाणी असतात ना त्या ठिकाणी प्रत्येकाला प्रोत्साहन द्यायचं काम नेहमीच आपण पाहिलेलं आहे. नक्कीच यांचा संघ आम्ही ना ज्यावेळी महाशिवरात्री नेहमी पाहायला जातो आणि खरंच त्या ठिकाणी ना एक बॉस लिडरशिप जी असते ना ती यांच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळते. आणि खरंच आता सुद्धा मी उल्लेख केला तर कुरेशी अख्खा परिवार या ठिकाणी उपस्थित झाला आहे आणि हीच ताकद आहे, हीच कुटुंबाची ताकद आहे मैदानामध्ये आपण कुरेशी फॅमिलीकडनं पाहायला मिळाली. खरंच या दरम्यान जर आपण जर पाहिली तर 6 चेंडू समाप्त झालेत आणि या शेवटच्या चेंडूवरती फक्त 1 धाव आले. आणि आपण जर पाहायला गेलं तर मैदानात धावसंख्या झाली 25 धावा. खरंच ह्या ठिकाणी या ठिकाणी धन्यवाद. आणि खरंच कुठेतरी आनंदाची गोष्ट असेल की खरंच सर तुमचं नाव मोठं आहे. बरेचशा वेळी तुमच्याकडनं आम्ही खूप धडे घेत असतो, ज्ञानाचे धडे घेत असतो. पहिल्या दिवशी सुद्धा इम्रान बुखारी सर होते, ते सुद्धा म्हटले होते की जे तिसऱ्या दिवशी आपल्याला यासीन सर आहेत त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं मिळेल. आणि मी पहिल्या सामन्यात सुरू व्हायच्या पूर्वीच बोललो की ज्यावेळी आपल्याला कोणतरी प्रोत्साहन देत असतं ना, मग या ठिकाणी पाहिलं तर तुमचंही तितकंच मार्गदर्शन लाभले, त्याचप्रमाणे बुखारी सर सुद्धा लागले. आणि एक मी वैयक्तिक नाव या ठिकाणी घेईन ते म्हणजे शाबीरभाई कुरेशी यांचं सुद्धा. कारण प्रत्येकाला प्रोत्साहन द्यायचं का, मग ते क्रिकेट असेल, मग ते खेळाडूच नव्हे, गोलंदाजच नसेल. नक्कीच त्याच दरम्यान जर आपण जर पाहिलं तर बाहेरील आलेले सुद्धा आपले पर्यटक आहेत, ते सुद्धा सामन्यांचा आनंद घेत आहेत. येस, आपण पाहतोय आपल्या उजव्या बाजूला फॉरेनर्स सामन्याचा आनंद घेत आहेत. आपले ते पाहुणे आहेत. आपला अलिबाग अर्थात त्यासाठीच सुप्रसिद्ध आहे. आपल्या अलिबागचा अरबी समुद्र आणि त्याचप्रमाणे येथील खाद्यपदार्थ, खाद्य संस्कृती आणि त्याच वेळेस मच्छीचा आस्वाद घेण्यासाठी आपण पाहतोय परदेशीय नागरिक सुद्धा इथे आलेले आहेत. वेलकम.
आपण जर पाहिलं तर आपला राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला ना तरी क्रिकेटचं योगदान आपल्या खूप आहे. आपण फॉरेनरचा आपण उल्लेख केला तर क्रिकेट खेळ मात्र त्यांच्याकडनं जरी आला असला ना तरी आपल्याकडे तो इतका मोठा झाला आहे, प्रत्येकाने त्यांनी मन जिंकलंय. आपण अलिबाग तालुक्यामध्ये नका मी उल्लेख करतो अलिबाग तालुक्याचं, मग त्यामध्ये कबड्डीचे सामने असतील, बैलगाडी आणि त्यानंतर मग क्रिकेट, या तिन्ही खेळांमध्ये तिन्ही ह्या क्रीडा क्षेत्रांमध्ये ना एक प्रामुख्याने ना सर्वांची पब्लिसिटी किंवा त्यामध्ये आकर्षित असलेले क्राऊड खूप पाहायला मिळतो. नक्कीच काल सुद्धा उदाहरण त्या संघाचं मला नाव नाही, ओनरचं नाव मला माहिती नाही आहे, पण ह्या मुस्लिम प्रीमियर लीगच्या दरम्यान बैलगाडी मालक सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेले, अशी ह्या सामन्यादरम्यान त्यांची ओळख झाली होती. ह्या दरम्यान आपण जर पाहिलं तर 120 नंबरचा हा चेंडू निर्धाव गेलेला डॉट चेंडू गेलेला पाहायला मिळतोय. आणि हे सगळी गुणलेखाची भूमिका पार पाडणारे मयुरीश कोळी हे आमच्या साईडला सुद्धा बसलेले पाहायला मिळतात. खरंच आजचा हा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसापर्यंत गुणलेखाची भूमिका मी निश्चितपणे म्हणतो जितकी पंचांची असते, जितकी खेळाडूंची असते, जितकीच गुणलेखकाची सुद्धा असते. आणि खरंच मयुरीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आतापर्यंत पाहिलं तर 2 चेंडू झालेत आणि 2 चेंडूवरती फक्त 1 धाव आले. फटके मारण्याचा प्रयत्न करतोय, नुसता चेंडू हुकतोय, बॅटमधली फक्त हवा आमच्यापर्यंत पोहोचतोय. हे घडलं नाही पाहिजे, कारण हसनेलला सपोर्ट देण्याचा, हसनेलला ताकद देण्याची, हसनेलवरती जिद्द वाढवण्याची, आत्मविश्वास वाढवण्याची जितकी जबाबदारी हसनेलची आहे ना तितकी जबाबदारी साथी फलंदाज जईदची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच क्रिकेटमध्ये षटकार चौकार येत नसेल ना, स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करा, हे सुद्धा क्रिकेटमध्ये प्रामुख्याने पाहिलं जातं. आता मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू जईद निर्धाव गेलाय, दबाव दडपण जईदवरती आपल्याला सुद्धा पाहायला मिळते. तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव गेलेला पाहायला मिळतोय. आता मात्र कसं होईल माहिती आहे का, ज्या ठिकाणी षटकार आल्यानंतर कुरेशी फॅमिली सर्वांना सपोर्ट करते ना, तशी निर्धाव गेल्याचं नाखुश सुद्धा होणार आणि ती जबाबदारी आपल्यावरती आहे. आपला जो संघ उपस्थित आहे, आपले खेळाडू जे उपस्थित आहे ते नाखुश नाही झाले पाहिजेत, ते आपल्यावरती खुशीचाच वर्षाव पडला पाहिजे, अशी कामगिरी जईदला आता करायला पाहिजे. या चेंडूवरती जईद पंचांकडे अपील मागेल, पंच या चेंडूवरती नक्कीच वाईट घोषित करतील आणि पंचांचा इशारा अंतिम असल्या कारणाने अतिरिक्त 1 धाव संख्येमध्ये 27 धावा, 4 चेंडू 27 धावा हे मैदानामध्ये समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. उर्वरित 2 चेंडू अजूनही खेळायला मिळणार आहेत. या 2 उर्वरित चेंडूमध्ये आपल्याला मोठं काहीतरी करून दाखवायचं आहे. या ठिकाणी मोठा फटका, जे घडलंय, जे घडवून दाखवायचं होतं ते करून सुद्धा दाखवलंय. ज्या फटक्याची आतुरता होती तो फटका आलाय 6 धावांसाठी. षटकार, धावसंख्या झाली 33, डब्बल तिरी मैदानामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते. जोरदार फटका, म्हणजे 3 जे चेंडू हुकले ना त्या 3 चेंडूंची पावर ह्या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. बराचसा चेंडू रस्त्याच्या पलीकडे म्हणजे जवळपास सीमारेषेपासून 50 मीटर लांब जाऊन पडला. म्हणजे जी मनामधली जिद्द, गोलंदाज तो किती मोठा आश्चर्य पण माझ्याही फलंदाजीमध्ये ताकद आहे, मीही मोठे फटके मारू शकतो, याचं उत्तम उदाहरण जईदने दाखवून दिले. माननीय श्री शिवदासजी भगत यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. नक्कीच व्यासपीठावर येऊन आपण बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. आम्ही आपले आभार व्यक्त करतो, आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात. तर चेंडू त्या पंच आयोजक लक्ष द्यायचं आपण पंचांकडे. ज्या नक्कीच म्हटल्याप्रमाणे क्षणाची आपल्याला आतुरता होती आणि तो षटकार आपण पाहिलात आणि त्यानंतर जर आपण बघितलं ना की टाळ्यांचा वर्षाव झाला. म्हणजे ज्या ठिकाणी 3 चेंडू निर्धाव गेल्यानंतर पूर्ण आपला 1 चेंडू अजून शिल्लक आहे पंच. ज्या ठिकाणी 3 चेंडू जईद निर्धाव गेला होता त्या ठिकाणी आपण जर पाहिलेत ना तर सर्वांचे हात थांबले होते. त्या षटकारासाठी टाळ्या वाजवण्यासाठी शिवशिवत होते, पण ते जाणलं, चेहऱ्यावरती चिंता आपल्याला पाहायला मिळाली आणि जईदला सुद्धा माहिती होतं की एखादा मोठा फटका जरी आला ना तर पुन्हा आनंदमय वातावरण मी खेळाडूंमध्ये निर्माण करू शकतो. दाखवून दिलं एक भला मोठा फटका षटकारासाठी. आणि हा चेंडू आपण पाहिला तर आता मात्र गोलंदाजीमध्ये फरक झाला. चेंडू शेवटचा होता, अंतिम होता, खेळण्यासाठी नक्कीच तयारीत होता, परंतु गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. गोलंदाज तितका चातुर चाणक्य पाहायला मिळाला आणि तिसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. ह्या षटकामध्ये जवळपास 8 धावा, कोणतीही विकेट मात्र भेटली नाही. मात्र पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर 9 धावा, प्लस त्यामध्ये दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा, प्लस त्यामध्ये तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा. आपण जर इक्वल केलं तर नक्कीच त्यामध्येच पाहायला गेलं तर आतापर्यंत 33 धावांचं 33 धावांचं योगदान आतापर्यंत मैदानामध्ये आलेलं पाहायला मिळते. ज्या ठिकाणी हनीफ कुरेशीने हा संघ घडवताना कुठेतरी कानमंत्र दिला असेल, कुठेतरी सांगितलं असेल की ही मुस्लिम प्रीमियर लीगची एक तरी ट्रॉफी आपल्या गावात म्हणता किंवा आपल्या संघाकडे येणं गरजेचं आहे. परंतु त्याच ठिकाणी विचार केलात ना नक्कीच कुठेतरी शाबीरभाई कुरेशी एक दानशूर व्यक्तिमत्व यांचा संघ कालच मजर मारलाय तर टॉप 3 या फेरीमध्ये. वाहिद मुक्कादम ना, वाहिद मुक्कादम रे,
नवीन गोलंदाज आहे वाहिद मुखादम. नक्कीच 1500 पॉइंट्स मध्ये लिलाव प्रकृतीमध्ये ह्या गोलंदाजाला आपल्या संघामध्ये आपल्या ताफ्यामध्ये घेतला होता. असा गोलंदाज षटक नंबर 4 फेकायला सज्ज झालाय. समोर असेल हसनेल कुरेशी. बघा दबाव दडपण मी नेहमी म्हटल्याप्रमाणे गोलंदाजावरती दबाव असतं, कारण ज्यावेळी कर्णधार आपल्यावरती जी जबाबदारी देतं ना चेंडू फेकण्याची किंवा षटक फेकण्याची, त्यावेळी मैदानामध्ये आपलं फक्त एकच लक्ष असलं पाहिजे की जे माझ्या हातात 6 चेंडू आहेत ना हे चांगल्या पद्धतीने पडणार, निगेटिव्ह पद्धतीने पडणार आणि ते टाकण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाज करत असतो. परंतु त्याच्या विरुद्ध आपण जर सर पाहिलं ना तर हसनेल कुरेशी तितक्याच मोठ्या प्राक्तीने चुकीच्या चेंडूची वाट पाहत असतो, एखाद्या फुलटॉस पद्धतीची, एखाद्या शॉर्ट पिच पद्धतीची, आणि नजरेमध्ये त्याच्या दिसतंय की तोच चुकीच्या चेंडूच्या शोधामध्ये हसनेल पाहायला मिळतोय. आता मात्र पहिला चेंडू फुलटॉस चेंडू जे म्हटल्याप्रमाणे घडतंय, या ठिकाणी झेल होईल का? नक्कीच काय घडेल? स्वयंसेवक जे निर्णय असतील पंच येईल आमच्यापर्यंत निर्णय पुढे कोणीही ग्राउंड मध्ये जायचं नाहीये. जो काय निर्णय आपल्याला पंचांच्या माध्यमातून पोहोचेल आणि पंच ह्या चेंडूवरती सक्सेसफुल फटका षटकार नक्कीच मारून दिसताना पाहायला मिळते. नक्कीच हसनेल ज्या वेळी मी म्हणतोय ना षटकार मारावा लागेल, धावसंख्या रचावी लागेल. जयेश षटकार नक्कीच मारला. फलंदाजांची अर्थात अप्रतिम इथे कामगिरी आहे, परंतु हा जो क्षेत्ररक्षक आहे ना त्याला मात्र मानलं पाहिजे. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय. भले षटकार गेला पण लाजवाब त्याचा एफर्ट होता. वेल डन. नक्की 100% दाद त्याच्या प्रयत्नांना देणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा 30 संधी आले आणि आता मात्र हसनेल जी कामगिरी करायची ती निश्चितच केला. मैदानामध्ये राहणं गरजेचं होतं, पण निराश होऊन हताश होऊन माघारी परतताना बघा स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मित्रांनो आपल्यासाठी एक खुश खबर आहे. आलिशान कप लवकरच आपल्या भेटीला येतोय. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे ते तब्बल 2 लाख रुपये. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक असेल 1 लाख रुपये आणि तृतीय क्रमांकाचा पारितोषिक असेल 50,000 रुपये. आणि ही टुर्नामेंट अर्थातच आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे सोगाव गावचं ते मैदान आणि नाईट टुर्नामेंट असते. तर या स्पर्धेला सुद्धा आपण नक्कीच हजेरी लावावी अशी विनंती असेल. आपल्या भेटीला काही दिवसांनीच एक मोठी आणि अलिबागमधील सर्वांग सुंदर अशी स्पर्धा आलिशान कप. धन्यवाद. नक्की सर आलिशान कप सुद्धा आपण विचार जर केलात ना तर वैयक्तिक ज्यावेळी क्रिकेट समजायला लागलं आणि नाईट क्रिकेट का असतं ना ते आलिशान कपनी सर्वांना दाखवून दिले. आता प्रामुख्याने बरेचशा मोठ्या खेळाडू स्पर्धा आपण पाहिल्यात, नाईटच्या असून द्या, मग त्या डे नाईटच्या स्पर्धा असून द्या, पण प्रामुख्याने ज्याला आपण थोडंफार मानाची स्पर्धा म्हणतो ना त्या आलिशान कपला नक्कीच म्हणणं गरजेचं असेल. कारण प्रथमतः माझ्या मार्गदर्शनाखाली असलेली किंवा मी पाहिलेली प्रथमतः ती स्पर्धा होती आलिशान कप. नक्कीच स्पर्धेचं लवकरच कमिंग सून आपण पाहणार आहोत. फेबमध्ये ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. या दरम्यान आपण चौथ्या षटकाकडे वाटचाल करतोय. गोलंदाज चांगला प्रयत्न करतोय, षटकार खाल्लाय, विकेट मात्र भेटलंय. यावेळी पुन्हा एकदा संधी निर्माण झालंय, पुन्हा एकदा कॅच आउट विकेटचा हादरा बसतोय आता मात्र या संघाला. नक्कीच वाईटचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. ज्यावेळी मी म्हटल्याप्रमाणे गोलंदाजाला काहीतरी करून दाखवावं लागतं. पाहायला गेलं तर कमी वयोगटाचा खेळाडू आहे. आत्तापर्यंत केलं तर कालच्या पहिल्या दिवसामध्ये जुनेद फकी नावाचा खेळाडूने आपली ताकद झाली होती. कालच्या दिवसामध्ये असाच कोणती रायझिंग स्टार निर्माण झाला असेल आणि आजच्या दिवसामध्ये गोलंदाजीचा विचार केलात ना ज्यावेळी मजबूत पकड नईन बारमारे मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज आहे. अरवा 11 संघ नक्कीच आपल्या मुलीच्या नावावरती हा संघ हसनेलनी या मैदानामध्ये दाखल केलेला पाहायला मिळतोय. आणि खरंच आपल्या मुलीचं नाव किती मोठं झालं पाहिजे. नक्कीच याच प्रयत्नाचे अनेकशे ओनर्स किंवा अनेकशे खेळाडू मैदानामध्ये याच्या आधी सुद्धा पाहिलेत. आणि या चेंडूवरती नो डाऊट हॅट्रिक, 3 विकेट बॅक टू बॅक, आउट आउट. कुठेतरी जे सामन्यावरचं समीकरण होतं ते थोडंसं बदलत चाललंय. निराश वातावरण आता मात्र डगआउटमध्ये आपण पाहायला मिळते. ह्या चेंडूच्या समाप्तीनंतर मैदानात पाहिलं तर धावसंख्या झाली ती 40 धावा. उर्वरित अजून मैदानामध्ये 2 चेंडू फेकणं गरजेचं असेल. आणि ह्या 2 चेंडूचा आपण जर विचार केलात ना गोलंदाजांनी सर चांगली कामगिरी किंवा चांगली
वाईसाठी मुस्कातीन मुखानं 500 रुपयाचं हे बक्षीस आहे. नक्की दोन्ही खेळाडू बघितलेत ना ग्राउंडमध्येच खेळतायत, पण जी प्रोत्साहन द्यायचं आहे ते ही इनिंग संपल्यानंतर नको, तर ज्यावेळी तो गोलंदाजी करतोय त्यावेळीच दाद दिली पाहिजे. याचं उत्तम उदाहरण मुस्कातीन मुकादीमकडनं आपल्याला पाहायला मिळालं. अंतिम दोन चेंडूकडे वाटचाल झाले. आपल्या बंधूला, आपल्या भावाला कसं सहकार्य करायचं, सपोर्ट करायचा याचं मात्र उत्तर आणि पुढच्या चेंडूवरती दाखवून दिलं की या चेंडूवरती सुद्धा चौकार मारू शकतो. धावसंख्या झाली ती 44 धावा 44 डबल चौका मैदानामध्ये स्कोरबोर्डच्या रूपामध्ये आलेला पाहायला मिळतोय. आणि अजूनही उर्वरित एक चेंडू आहे, अजून एक षटक खेळायला मिळणार आहे. म्हणजे 7 चेंडू अजूनही मैदानामध्ये अर्वा 11 संघाला खेळण्यासाठी सज्ज करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील. पहिली हॅट्रिक घेतलेली पहिल्या दिवशी वाईचा हा शेवटचा चेंडू असणार आहे मैदानामध्ये. नक्कीच हॅट्रिक गेल्यानंतर पुन्हा एकदा संधी आली आणि ह्या चेंडूवरती सुद्धा आपण जर पाहिलं तर ह्या षटकातील 4थी विकेट घेण्यामध्ये यश आलंय ते वाईदला. खरंच कुठेतरी आपला संघ मजबूत स्थितीमध्ये, आपल्या बंधूंनी, आपल्या भावाने आपल्यावरती जे हॅट्रिकसाठी बक्षीस लावतं किंबहुना त्याच्याही पेक्षा जास्त आपल्याला कामगिरी उत्कृष्ट पार पडायची आहे आणि वाईदने हे करून दाखवलंय आणि वाईद त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण एस ग्रुप मात्र आता ह्या ठिकाणी खुश असेल. जी पकड मजबूत धरली होती ती मात्र आता कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळालं. चला, अंतिम षटक फेकण्यासाठी कोणत्या हातामध्ये चेंडू देणार, कोणाला मार्गस्थ करणार याच्याकडे सर्वांचं लक्ष असेल आणि येणारा 5वा गोलंदाज आपल्याला पाहायचा आहे कोण असेल. या मैदानामध्ये ज्या ठिकाणी धावसंख्या मैदानात पाहायला मिळते 44 धावा. नवीन गोलंदाज सफवान दाखवे झेजसाठी खेळण्यासाठी हा पहिला चेंडू असेल. त्यामात्र या चेंडूकडे अपील मागितली आणि वाईट अतिरिक्त एक धाव या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जईद बघा कसं असतं, ज्यावेळी हसनेल कुरेशीसोबत खेळत होता तेव्हा हसनेलला आपल्याला सपोर्ट करायचं होतं, हसनेलला आपल्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवरती आणायचं होतं. परंतु आता जी हसनेल जबाबदारी नेहमी पार पाडतो ना ती जईदला पार पडावी लागेल. कारण आता आपण जर बघितलं तर चांगला, भले तो सिनियर नसेल परंतु खेळण्याचा एक्सपिरियन्स मात्र जईदकडे नेहमी पाहायला मिळतो. असा जईद स्ट्राईकवरती आहे, पाहायचं पहिल्या चेंडूवरती दाखवून दिलं. चेंडू बघा खाली राहिला. आता मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. जईदला ज्या प्रकारे चेंडू खेळायला आवडतात, ज्या प्रकारे चेंडूवरती मोठे तो फटके मारू शकतो, तसे चेंडू माझ्या माध्यमातून मला फेकायचे नाही आहेत. याचं उत्तम उदाहरण गोलंदाजांनी पहिल्या चेंडूवरती दाखवून दिलं. आणि ह्या पहिल्या चेंडूवरतीचा आपण जर विचार केलात तर चेंडू निर्धाव गेलाय. ज्यावेळी धावसंख्या 44 वरती होती त्यावरती वाईट अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये 1+ झालेली पाहायला मिळाली. 45 धावा या ठिकाणी लागल्या. 45 रन्स. हॅलो, सन्माननीय वसीमभाई कुरेशी यांच्या माध्यमातून षटकारासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. येस, कारण धावांची गरज आहे आणि आता मात्र इथे प्राइजेस सुद्धा वाढत आहेत. षटकारांचं मोल वाढतंय, षटकाराची किंमत वाढते. एक षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज होतं, परंतु आता मात्र भाव वधारलाय. नक्कीच या सामन्यामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या होणं गरजेचं आहे. आपल्या खेळाडूचं नाव मोठं होणं गरजेचं आहे, जेणेकरून या मैदानामध्ये खेळायला तर येणारे काही लीग्स असतील, काही सामने असतील, त्यामध्ये आपण कुठेतरी आम्हाला चांगली कामगिरी पार पाडताना पाहायला मिळेल. हीच कुठेतरी एक मनामध्ये इच्छा असेल आपल्या खेळाडूंच्या माध्यमातून, आपल्या संघाच्या माध्यमातून. मी नेहमी म्हटल्याप्रमाणे कुरेशी फॅमिली तुम्ही म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित झालंय. नक्कीच नाखुश व्हायचं नसेल, नाखुश होऊन माघारी परतायचं नसेल आणि ती जबाबदारी घेऊन जईदने आता मात्र चांगला चेंडू टॅवल केला होता. या ठिकाणी पाहिलं तर बघा पुन्हा एकदा चेंडू निर्धाव गेला. जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा जहीद वरती दबाव असेल, कारण जहीदच्या एकदा आपण पाहिलं ना चेंडू बॅट वरती आला की नक्कीच तो सीमारेषा पार जातो. आणि या दरम्यान आपण जर पाहिलात तर 125वा हा चेंडू आहे जो निर्धाव गेलाय.
खरंच कुठेतरी कौतुक करावं लागेल ह्या गोलंदाजांचं किंवा फलंदाजी करणाऱ्या संघाचं. कारण आपण कुठेतरी कमी पडल्यानंतर पुढच्या चेंडूमध्ये बघा, ज्यावेळी मी 125 म्हटलं होतं त्यावेळेस हा चेंडू 126 मध्ये ट्रॅव्हलिंग झाला, त्याचवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये सुद्धा विकेट भेटली. आणि पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी जे घडणं गरजेचं नव्हतं ते सुद्धा घडताना पाहायला मिळतंय. 21वी ही विकेट असणार आहे जी रनआउटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इतकं काटेकोर पद्धतीने सर्व हाताळणी करताना, काटेकोर पद्धतीने मांडताना आमचे साथी गुणलेखक मयुरेश कोळे आमच्यापर्यंतही दर्शवत आहेत. तर चांगली 5वे जे षटक बघितलं ना ते चांगल्या पद्धतीने फेकलं. अजून जास्त कोणती धाव आलेली नाही आहे. नक्कीच वाईडच्या स्वरूपामध्ये 2 धावा आल्यात, बॅटच्या स्वरूपामध्ये एकूण जर विचार केला तर 3 धावा मैदानामध्ये लागलेल्या पाहायला मिळत आहेत. परंतु आता अशा परिस्थितीमध्ये असताना 47 धावा आपल्या संघासाठी पुरेशा असतील का, की उर्वरित काही चेंडू आहे त्यावरती मोठे फटके येणं गरजेचं असेल. नक्कीच मोठे फटके आले, फलंदाजी करणारा संघ खुश होणार. निर्धाव चेंडू गेला तर नक्कीच गोलंदाजी करणारा संघ होणार. परंतु ह्या 5व्या चेंडूवरती काय घडलंय, 1 डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये, 1 डीच्या स्वरूपामध्ये ही धावसंख्या आलेली पाहायला मिळते. ज्या ठिकाणी 48 धावा मैदानामध्ये आतापर्यंत लागलेल्या पाहायला मिळतात. पाहायचं आहे 50+ जे मनामध्ये इच्छा होती, जे समीकरण घेऊन किंवा ज्यावेळी नाणेफेकी झाल्यानंतर आपला संघ मैदानामध्ये फलंदाजीला उतरला, कानमंत्र दिला होता की 50+ धावा या मैदानामध्ये करायच्याच आहेत का. ती जबाबदारी मात्र आता शेवटच्या चेंडूमध्ये जईदवरती आले. सर्वांचं लक्ष असेल, सर्वांची नजर असेल जईदवरती आणि त्या जईदच्या फटक्यावरती की जो सीमारेषा आहे तो पार करणारा षटकार आम्हाला पाहायचा आहे. जईद आपल्याला इच्छा पूर्ण करायची आहे. अंतिम चेंडू आहे, हा निर्णायक चेंडू आहे पहिल्या इनिंग मधला. आरवा 11 संघ अंतिम चेंडूकडे वाटचाल करत असताना जैद खेळण्यासाठी सज्ज. नक्कीच म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला, दुसरी धाव सुद्धा यशस्वी होणार का, नो डाऊट डायरेक्ट हिट. पंच सुद्धा निर्णय सोपा असेल. या चेंडूवर त्याचे रनसाठी 1 विकेट आणि 1च धाव या ठिकाणी मिळणार. आणि धावसंख्या स्वरूपात जाऊन पोहोचली ती 49 धावा कंपल्सरी चेसिंगच्या नियमानुसार. 49 प्लस त्यामध्ये पेनल्टीच्या माध्यमातून +5 एकूण धावा 54 धावा जिंकण्यासाठी 55 धावांची गरज असणार आहे. येणारी 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 55 धावा. नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं ना सर, जे 5 धावांचं पेनल्टी आहे, नक्कीच आता असं होणार आहे की 49 धावा आम्ही बॅटच्या माध्यमातून काढू, पण पेनल्टीच्या माध्यमातून आम्ही जर हरलो ना तर ती कुठेतरी चुकी आमच्या माध्यमातून ऑप्शनच्या टाईमला झाली किंवा ज्या माध्यमातून चुकी घडली ते कुठेतरी समीकरण पाहायला नको. खरंच कुठेतरी ज्या 5 धावांचं पेनल्टी आहे, ज्या ठिकाणी येणारी 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 55 धावांची गरज असणार आहे. येस, धन्यवाद वसीम भाई यांच्यातर्फे प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज होतं. आमच्यापर्यंत ते आलेले आहे. धन्यवाद. आणि सन्माननीय वसीम भाई कुरेशी यांच्यातर्फे प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. इथे गोलंदाजांना सुद्धा येस अगदी बरोबर आहे. साबिर भाई कुरेशी यांचंच बरोबर आहे, कारण 100-200 आता हे भाव वधारलेला आहे. इथे फार महत्त्वाचा सामना, फार महत्त्वाची टुर्नामेंट. आता मात्र प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. आणि हॅट्रिकसाठी साबिर भाई 2000. येस, हॅट्रिक साकारणाऱ्या गोलंदाजाला 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि झेलसाठी सुद्धा असणार आहे. मी काही वेळानंतर अनाउन्समेंट करेन. आता प्रत्येक मोमेंटला आपल्याला इथे पारितोषिकं पाहायला मिळतील, कारण मित्रांनो क्रिकेटची आवड आहे, क्रिकेटवरती प्रेम आहे, क्रिकेटवरती श्रद्धा आहे. आणि आपल्या गावातील आणि त्याचप्रमाणे आपल्या संघातील सर्व खेळाडूंना ते मोटिवेट करत असताना आपण नेहमी पाहतो. काल स्वतः त्यांनी गोलंदाजी केली आणि फक्त गोलंदाजी केली नाही तर अप्रतिम गोलंदाजी केली. काही विकेट सुद्धा काढल्या, किफायती आणि कंजूस गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली. आणि त्यांचा संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरलाय. पहिल्या दिवशी सन्माननीय आसिफभाई दांडेकर यांचा संघ
जंजिरा पॉइंट हा पहिल्या दिवशी क्वालिफाय झालेला येस उमर 11 अलिबाग हा संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरलाय आणि दुसऱ्या दिवशी आपण काल पाहिला तो अर्थात साबीर 11 थळ हा संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरलाय आणि आज या 4 संघांमधून टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा कोणता संघ असेल याची उत्सुकता आता मात्र शिगेला पोहोचलेली आहे आणि एस एस ग्रुप या संघाला जी पेनल्टी दिलेली आहे ती ही शेवटची पेनल्टी असेल पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा पेनल्टी आणि या सामन्यामध्ये सुद्धा पेनल्टी च्या 5 धावा आपण इथे पकडलेल्या आहेत आणि एकूण 54 धावा झाल्यानंतर 55 धावांची इथे गरज सलामीचे दोन्ही फलंदाज हुसेन मॅन फ्रॉम मुरुड आणि किफायत पटेल मॅन फ्रॉम रामराज हे दोन्ही सलामीवीर आपण पाहतोय मैदानामध्ये अवतरित झालेले आहेत काही क्षणातच इथे सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहणार आहोत आपल्या उजव्या बाजूला ऑनसाईडच्या दिशेने अनेक प्रेक्षकांनी इथे गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते या सर्व यस वदूद भाई और यासीन भाई इनकी तरफ से और उसी के साथ मुस्तकीम मुकादम इनकी तरफ से भी वाहिद मुकादम जिन्होंने हैट्रिक अपने नाम किया था उनको 500 रुपए का यानी कुल मिला के 1500 रुपए का इनाम आ चुका है बहुत बहुत धन्यवाद शादाब सुमरा अपना निजी पहला ओवर लेके आए हैं चलिए दोस्तों सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं शादाब की ये पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट जी हाँ इसमें तब आउटसाइड दी ऑफ स्टंप पहली गेंद बहुत ही ज्यादा बाहर की तरफ भटक गए और इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया है नागोटना रोहा से बिलोंग करने वाला शादाब हालांकि रिलायंस फैक्ट्री में रिलायंस कंपनी में जॉब पे होने की वजह से थोड़ा सा वक्त नहीं मिलता मगर जबरदस्त ये खिलाड़ी है इसमें कोई शक नहीं है जी हाँ फिर से एक बार वाइड आहा असहमति दर्शाते हुए शादाब को बिल्कुल यकीन नहीं हो रहा है कि ये गेंद वाइड यहाँ पे दी है पहली गेंद जरूर वाइड थी मगर दूसरी गेंद अंपायर जी की नजर से यहाँ पे वाइड करार दी गई है लगातार 2 गेंदें वाइड 2 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं बहुत ही बढ़िया गेंदबाजी करनी होगी क्योंकि बल्लेबाजी करने वाली टीम में एक से बढ़कर एक बल्लेबाज हमें देखने को मिलते हैं आहा हुसैन को चकमा दिया है आखिरकार हुसैन को मैंने मुरुड में बल्लेबाजी करते हुए देखा है हुसैन लंबे लंबे हिट लगाने के लिए जाने जाते हैं जितनी तेज गेंद करोगे ना उतने जोर से मारते हैं वो और इसी वजह से शायद शादाब ने समझ लिया है थोड़ी धीमी रफ्तार की ये गेंदें ये देखिए फिर से एक बार स्लोवर वन थी गेंद ने बल्ले का अंदरूनी सीरा लिया था कैच हो सकता था हाफिज सफीर विकेट के पीछे है हाफिज सफीर दाखवे मैन फ्रॉम मांडला हुसैन का विकेट यहां पे लेने का सुनहरा मौका उनके पास था मगर दोस्तों ऐसे कैच है ना लेना आसान नहीं होता क्योंकि अंदरूनी सीरा लगने के बाद गेंद दिशा बदलती है ये लीजिए फिर से एक बार ओहो हो शादाब सुमरा अपने रंग में आ रहे हैं ऐसा मुझे प्रतीत हो रहा है शादाब सुमरा की यही खासियत है बल्लेबाजों को बार बार चकमा देना बल्लेबाजों को मजबूर करना बल्लेबाजों के विकेट लेना विकेट लेकर गेंदबाज और अपनी पूरे टीम के हीरो थे वो हीरो नवाज खान को तो अब आप जानते हैं उसके पहले का हीरो शादाब सुमरा है शादाब सुमरा फिर से एक बार ये लीजिए आहा ये है शादाब की क्वालिटी ये है शादाब का क्लास शादाब ऐसा ही नहीं मैं बार बार उनके बारे में जिक्र कर रहा हूं इस खिलाड़ी को मैंने बल्लेबाजी करते हुए गेंदबाजी करते हुए देखा है कमाल की गेंदबाजी हुसैन जैसे गेंदबाज के सामने
जी हां, इस मतलब हवा में खेलने पर मजबूर कर दिया है, ले लिया विकेट। इंपॉर्टेंट विकेट है। हुसैन जाएंगे शून्य के योग पर, शून्य का चश्मा पहनकर मैदान से बाहर। फर्स्ट विकेट डाउन। डिक्लेयर के रूप में 1 रन जरूर उनके नाम पर जुड़ा है, मगर दोस्तों क्या कमाल का यहां पे गेंदबाजी का नजराना पेश किया है अपने टीम के लिए शादाब सुमरा ने। क्योंकि दोस्तों 30 गज का दायरा यहां पे मौजूद है मयूर, और हुसैन जैसे बल्लेबाज आपके सामने हैं। हुसैन को मैंने परसों ही देखा है मुरुड़ में लंबे लंबे हीट लगाते हुए ताकत के साथ प्रहार करते हैं, मगर उतनी ही जबरदस्त क्वालिटी की गेंदबाजी, एक क्लासिकल गेंदबाजी हमें देखने को मिल रही है। गेंद को कभी अंदर की तरफ, कभी बाहर की तरफ, और सबसे उनकी अच्छी बात यह है कि सही लंबाई, सही दिशा पकड़ कर गेंदबाजी उन्होंने की है। कुछ ज्यादा एफर्ट उन्होंने नहीं लगाए, बस दिमाग का इस्तेमाल किया है। इसीलिए दोस्तों कहा जाता है सबसे बड़ा और बढ़िया विकेट जो एक प्लेयर होता है ना, वो कौन होता है? जो मैच को रीड करे, जो बल्लेबाज को रीड करे। इस बीच देखिए इस खिलाड़ी के ऊपर सभी की निगाहें होंगी, सभी का ध्यान होगा। मुस्तकीम मुकादम को भी फंसाया। हो गया है मुस्तकीम, गोल्डन डक के शिकार हुए हैं। पहली गेंद पर बड़ी मछली जाल में। मुस्तकीम मुकादम मैदान से बाहर, नाराज, निराश और खिन्न मन से मैदान से बाहर आता हुआ। ओवर की समाप्ति, हैट्रिक की दहलीज पर है शादाब सुमरा। इसके पहले हमने पहले दिन मुदस्सिर को हैट्रिक अपने नाम करते हुए देखा था, मुदस्सिर खिदमतगार। दूसरे दिन माहिद कूर ने हैट्रिक अपने नाम किया था, और आज वाहिद मुकादम ये खिलाड़ी थे जिन्होंने हैट्रिक अपने नाम में किया है। मगर यहाँ पे अभी भी मौका है शादाब सुमरा को। मयूर आप तो जानते होंगे, जब दूसरे ओवर के लिए आएंगे तो फिर पहली गेंद पर अगर विकेट लेते हैं तो हैट्रिक होगा। जी हां, पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। शादाब सुमरा ने ऊपरी क्रम के 2 बल्लेबाजों को चलता किया है। मात्र 3 रन खर्च किए हैं शादाब सुमरा ने। जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन। फरीद पिट्टू, जो कि खैरा से बिलोंग करने वाले फरीद पिट्टू, रोहा तहसील खैरा गांव से बिलोंग करने वाला, और हाईएस्ट पॉइंट में खरीदा गया ये खिलाड़ी। 15,000 पॉइंट से अपनी टीम में शामिल किया था फरीद पिट्टू को। पहले ओवर में मात्र 3 रन आए हैं, और 2 सबसे बड़ी विकेट, सबसे इंपॉर्टेंट विकेट उन्होंने अपने नाम की है। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर सफल होकर उसे स्क्वायर लेग की जानिब खेलने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज किफायत पटेल। रामराज से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी करता है, स्पेशली सीमेंट विकेट के ऊपर। सीमेंट विकेट के बेताज बादशाह की तरह उसे देखा जाता है। चारों तरफ बल्लेबाजी और चारों तरफ शॉट खेलने के लिए पहचाने जाते हैं। आज उनका इम्तिहान होगा। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर जाली गेंद, उस गेंद का पीछा किया था और एक कटाक्ष डाला था अंपायर के ऊपर, इशारा किया था आंखों से, मगर अंपायर जी टस से मस नहीं हुए। फिर से एक बार बिंदी गेंद। फरीद पिट्टू, हालांकि ओवरसीज में इस खिलाड़ी को खेलते हुए आपने देखा होगा, अब्रॉड में देखा होगा, क्योंकि जॉब वहीं पे करते हैं वो एयरवेज में, और इसी वजह से इंडिया में बहुत कम खेलने का मौका मिलता है। बहुत ही बढ़िया शुरुआत की है फरीद पिट्टू ने। पहली 3 गेंदों में मात्र 2 ही रन खर्च किए हैं। किफायती गेंदबाजी, हालांकि स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है किफायत, मगर किफायती गेंदबाजी हो रही है फरीद पिट्टू से। जबरदस्त गेंदबाजी का नजारा। जी हां, इस मरतबा पुल किया है। डीप मिड विकेट में फील्डर तैनात तो नहीं है, मगर स्क्वायर लेग के फील्डर ने एक लंबी दौड़ लगाई। बहुत ही बढ़िया फील्डिंग, शानदार थ्रो,
ओहो, और देखते देखते यहाँ पे 2 रन जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट की वजह से मुकम्मल हो चुके हैं। इन 2 रनों के साथ रनों की संख्या में इजाफा, 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। दूसरा ओवर प्रगति पर, 5 ओवर का ये मुकाबला जीतने के लिए 55 रनों की जरूरत, 11 रन की औसत से यहाँ पे रन बनाने हैं। बल्लेबाजी करने वाली टीम अब यहाँ पे पिछड़ रही है। एसएस ग्रुप, मुस्तकीम मुकादम टीम के कप्तान और टीम की ओनर है साहिल सैयद। साहिल सैयद अब टेंशन में, क्योंकि पहला मैच भी गवाया था और अब यहाँ पे दूसरा मैच अगर नहीं जीतेंगे तो इस प्रतियोगिता से बाहर चले जाना पड़ेगा। और आरवा सलाह अबू 11 को भी इसी तरह से अगर ये मैच अगर नहीं जीतेंगे तो इस प्रतियोगिता को बाय बाय करना होगा। जद्दोजहद जारी है, मेहनत जारी है, मशक्कत यहाँ पे जारी है। किसी भी हालत में ये मैच जीतना है दोनों भी टीमों को, कश्मकश जारी है। जी हाँ, इस मतलब आउटसाइड दी ऑफ टर्म, मगर बहुत ही ज्यादा बाहर की तरफ भटकते हुए, और इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया है। फरीद पिट्टू, मैन फ्रॉम खैरा रोहा, गेंदबाजी के मार्ग पर, जबकि स्ट्राइक एंड पर किफायत पटेल, मैन फ्रॉम रामराज। किफायत पटेल की बल्लेबाजी मैंने देखी है, बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हैं। अपनी ग्रामीण टीम में सलामी बल्लेबाज के रूप में ही बल्लेबाजी करते हैं। ये देखिए उड़ाया उसे, मगर इसमें दबा ऊंचाई ज्यादा। ओहो, ताकत देखिए, टाइमिंग देखिए, ऐसा प्रतीत हो रहा था कि ये कैच हो सकता है, मगर परफेक्ट मिडल ऑफ द बैट किसे कहते हैं ये किफायत पटेल ने दिखाया। सीधे बल्ले से बॉलर के ऊपर से लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, 6 रन। इस छक्के की सहायता से 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले ओवर में मात्र 3 रन आए थे, इस ओवर में अब तक 10 रन खर्च हुए हैं। पहला छक्का इस पारी का। जी हाँ, इसमें तो स्क्वायर लेग की जानिब खेला है जरूर, मगर वहां पे मिलेगा मात्र 1 ही रन। देखते देखते 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 15 रन। कैप्टन हसनैन कुरैशी फिर से एक बार अपने मुख्य गेंदबाज के पास जाएंगे, ऐसा प्रतीत हो रहा है। जी हाँ, शादाब सुमरा को तीसरे ओवर के लिए आमंत्रित किया है, दावत दी है। पहला ओवर शादाब सुमरा का बहुत ही जबरदस्त घटा था, मात्र 3 रन खर्च करते हुए 2 बल्लेबाजों को उन्होंने चलता किया था। वही शादाब तीसरे ओवर में स्ट्राइक एंड पर बाएं हाथ के बल्लेबाज रेहान चौधरी, रज़ाक कुरैशी इनकी तरफ से शादाब के लिए सुनहरा मौका। हर एक विकेट के लिए 1000 रुपए का इनाम देकर शादाब को सम्मानित किया जाएगा, नवाजा जाएगा। अगर ओवर में 6 विकेट लेते हैं तो 6000, 5 विकेट लेते हैं तो 5000, 4 विकेट लेते हैं तो 4000 और 3 विकेट लेते हैं तो 3000। हर एक विकेट के लिए 1000 रुपए। इससे बढ़िया मौका नहीं हो सकता और इससे बढ़िया मोटिवेशन भी नहीं हो सकता। देखिए दोस्तों, आपके जो पीछे ये लोग हैं ना, उनका बहुत बड़ा हाथ है आपके गेम को निखारने में। जी हाँ, बहुत ही बढ़िया ये गेंद, उतना ही खूबसूरत शॉट जरूर था, मगर मिलेगा मात्र 1 ही रन। अपने कलाई को रोल किया था, रिस्ट को रोल करने के बाद बहुत ही खूबसूरत फ्लिक शॉट हमें देखने को मिला। मोहम्मद अजहरुद्दीन की याद यहाँ पे ताज़ा होती हुई, जिस तरह से कलाई का जादूगर उनको कहा गया, क्योंकि कलाई से वो खेला करते थे, उसी तरह का ये शॉट। जी हाँ, इसमें तो लेग स्टंप के बाहर भटकते हुए शादाब सुमरा, वाइड का इशारा, 1 अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। तीसरा ओवर यहाँ पे प्रगति पर। हसनैन कुरैशी थोड़े से दबाव में आ चुके हैं, मगर खेल को दोस्तों खेल की तरह शांति के साथ और कूल माइंड के साथ खेलना पड़ता है, तब आपका दिमाग भी काम करता है। और इसी वजह से आपने देखा होगा अंतर्राष्ट्रीय स्तर पर महेंद्र सिंह धोनी ने 3 आईसीसी ट्रॉफीज जीती है।
2007 में T20 का विश्व चषक जीता, 2011 में वनडे टूर्नामेंट का भी विश्व चषक उन्होंने जीता और चैंपियन ट्रॉफी भी जीती है। और इसीलिए दोस्तों उनको कहा जाता है कि कैप्टन कूल धोनी। अठारह रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। तीसरा ओवर प्रगति पर। 5 ओवर का ये मुकाबला, 55 रनों की जरूरत 5 ओवर में। जी हां, इसमें दबा घुटने के बल गए थे और बहुत ही खूबसूरती के साथ उसे लॉफ किया था ओवर द कवर पॉइंट, मगर शॉर्ट कवर के फील्डर ने बहुत ही बढ़िया उस गेंद को चेस किया है और सीमा रेखा के बाहर जाने के पहले ही उसे रोकने में कामयाब। और इसी के साथ 2 रन यहां पे बढ़ेंगे। इन 2 रनों के साथ रनों की संख्या में इजाफा। 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर। हालांकि सफर बहुत लंबा है मगर गेंद अब पुरानी भी हो चुकी है। जी हां, स्लोवर वन थोड़ी सी थी, हल्की सी स्लोवर वन, टप्पा खाने के बाद नीची रही। क्रिकेट की परिभाषा में कहा जाता है सबमरीन डिलीवरी। जी हां, जयेश लेड अपने दोस्त को समझाते हुए, हसनैन को समझाते हुए कि वो भी एक एक्सपीरियंस और मजा हुआ खिलाड़ी है, वो जानते हैं कि किस तरह की गेंदबाजी करने की जरूरत है। ये देखिए, इसमें तब हवा में खेलने आया है, आहा, मगर बॉलर के सर के ऊपर से खेल दिया था तीर की तरह सीधा ये सिक्सर। मैंने कहा था दोस्तों, किफायत पटेल को मैंने सीमेंट विकेट के ऊपर जबरदस्त बल्लेबाजी करते हुए देखा है और ये आया है इस प्रतियोगिता का 100वां छक्का। किफायत पटेल का विकेट बहुत ही कीमती है। किफायत पटेल जब तक मैदान में रहेंगे तब तक मनोवैज्ञानिक दबाव गेंदबाजी करने वाली टीम पर रहेगा। फिर से एक बार उड़ाया, इस मरतबा ऊंचाई ज्यादा और लंबाई भी ज्यादा मिली है, यहां पे दूरी और सिक्सर की मंजूरी। पहले ओवर में 3 रन आए थे। यस, 32 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। यानी जो जिस औसत की यहां पे जरूरत है वो औसत यहां पे मेंटेन किया है किफायत पटेल ने, मैन फ्रॉम रामराज। जी हां, अब अगर यहां पे छक्का लगता है ना तो साहिल सैयद इनकी तरफ से किफायत पटेल को 500 रुपए का इनाम मिलेगा। साहिल सैयद जो कि टीम के ओनर है एसएस ग्रुप के। मुस्तकीम मुकादम हालांकि कैप्टन है, कैप्टन 0 के योग पर आउट हुए हैं। उसके बाद किफायत ने मोर्चा संभाला है, किफायत पटेल ने अपनी टीम को संभाला दिया है। और मुसद्दिक चौधरी देखिए, एक प्रतिष्ठित व्यक्ति होने के बावजूद यहाँ पे पानी मुहैया करवाते हुए, वेरी बिग थैंक यू मुसद्दिक चौधरी, सवाब का काम आपने ही किया है, वेरी वेल डन। आहा आहा, बहुत ही बढ़िया ये गेम, मगर ये क्या किया आपने, ओहो, एक एक रन बहुत ही कीमती है, एक एक रन आपको बचाना होगा। यहां पे स्ट्राइक पर लाया है आपने किफायत को, ये बहुत बड़ी भूल हो चुकी है। यहां पे एक रन जो कीमती तो है, मगर उससे कीमती क्या था दोस्तों, मैच को रीड करना पड़ेगा। मैं बार बार आपको कहता हूं, आप समझ नहीं पाते कितनी बड़ी गलती यहां पे उन्होंने की है। किफायत को स्ट्राइक एंड पर लाकर खड़ा कर दिया है, खेलने का मौका दिया है आपने सफीर। नहीं नहीं, ये नहीं कर सकते, बहुत बड़ी गलती है ये। 11 गेंदें बची है, 22 रनों की जरूरत। मजेदार मुकाबला। ये मैदान सही मायनों में बहुत अलग है, ऐतिहासिक मैदान, इसे ऐसे ही नहीं कहा जाता। किफायत पटेल स्ट्राइक एंड पर, गेंदबाजी की जिम्मेदारी नूर के ऊपर। नूर को तेजस्वी गेंदबाजी करनी पड़ेगी।
ओहो, फिर से एक बार फॉलिंग स्विप। ओहो हो, ये देखिए खुद गिर गए मगर गेंद को भेज दिया स्टैंड में। मैंने क्या कहा था, स्ट्राइक एंड पर लाकर खड़ा कर देने वाली ये जो गलती थी, बहुत बड़ी गलती। छक्कों की हैट्रिक की है, बैक टू बैक तीसरा छक्का। किफायत पटेल ऑन द फायर, और एक छक्का आता है तो 500 रुपए का इनाम किफायत के लिए। 2 गेंदें अब तक डाली जा चुकी है। जी हाँ, बहुत ही सेंसिबल बल्लेबाजी। ये देखिए स्ट्राइक अपने हाथों में रखना चाहते हैं। बहुत ही बढ़िया गेंद थी, सम्मान दिया उसे। देखिए दोस्तों, कोई भी जीते कोई भी हारे, मैदान के अंदर आपको नहीं जाना है। 3 गेंदें अब तक डाली जा चुकी है। कुछ बहुत अच्छी गेंदें भी यहां पे देखने को मिली है। गेंदबाज का भी मैं यहां पे प्रशंसा करना चाहूंगा। ये देखिए ओहो, जोरदार अपील, कड़ा अपील, गहरा अपील। हाफिज सफीर का अपील है, उसी के साथ गेंदबाज भी कड़ा अपील कर रहे हैं। हा, थोड़ी देर के लिए यहाँ पे कश्मकश। 16 रनों की और जरूरत, 8 गेंदें बची है, 16 रन चाहिए जीतने के लिए। गेंदबाजी बल्लेबाजी करने वाली टीम एसएस ग्रुप को यहां से बचाने हैं 16 रन, मगर नूर की यहां पे तारीफ बनती है। नूर उल हसन उनका नाम है। ओहो, उड़ाया, आहा, खंबा उखाड़ दिया है। चारों खाने चित, गिल्लियों को बिखेर दिया है। किफायत पटेल को जाना पड़ेगा मैदान से बाहर। जिस विकेट की तलाश थी वो विकेट यहां पे आ चुका है। 1000 रुपए का इनाम इस विकेट के लिए। किसकी तरफ से? आशिक भाई मनियार, इनकी तरफ से नूरुल जो गेंदबाजी कर रहे हैं उनके लिए 1000 रुपए का इनाम। आहा, फिर से एक बार ट्विस्ट, क्योंकि किफायत पटेल के बल्ले से यहां पे छक्कों की हैट्रिक हमें देखने को मिली थी। कुल मिला के 4 छक्के उन्होंने लगाए थे। 31 रन उन्होंने अपने टीम के लिए जोड़े हैं। और आखिरकार जब विकेट की सख्त जरूरत थी, विकेट की तलाश में थे, जो विकेट बहुत जरूरी था गेंदबाजी करने वाली टीम के लिए, वो विकेट यहां पे प्राप्त किया है उनके गेंदबाज नूर ने। नूर सही मायनों में यहां पे चमकते हुए, तेजस्वी उनका नाम। जी हां, फुल टॉस गेंद जरूर है, उसे खेला है। फिर से एक बार बॉलर के सर के ऊपर से फुल टॉस को खेल दिया है। 6 रन। आहा, मैच जबरदस्त हो रहा है, रोमांचित करने वाला मैच। 6 गेंदे 10 रन जीतने के लिए। 6 गेंदे 10 रन, 10 रन 6 गेंदे। अब यहां पे कौन सी टीम जीतेगी, कौन सी टीम हारेगी, कश्मकश लगा हुआ है। एसएस ग्रुप और आरवा सलाह एंड अबू 11 भी जीत सकती है, एसएस ग्रुप भी जीत सकती है। जबरदस्त मुकाबला, शानदार यहां पे द्वंद्व हमें देखने को मिल रहा है, शानदार टकराव देखने को मिल रहा है। किफायत पटेल ने मैच तो यहां पे बनाया, मगर अभी अभी जो बल्लेबाज आए हैं ना, 7 फईम, जी हाँ 7 की भी यहां पे मैं तारीफ करना चाहूंगा। बाएं हाथ के बल्लेबाज रेहान है स्ट्राइक एंड पर, मगर अंतिम गेंद के ऊपर 7 ने जिस तरह से छक्का लगाया था ना, 6 गेंदे 10 रन। और कप्तान हसनैन खुद आए हैं गेंदबाजी की मार्क पर। 6 गेंदे 10 रन कंपलसरी चेस करना होगा। बाएं हाथ से बल्लेबाजी करते हैं और राइट हैंड से गेंदबाजी करते हैं। राइट आर्म ओवर द विकेट हसनैन।
जी हाँ, इसमें दबा कड़वी दवाई पिलाने की कोशिश की मगर बच गए। तकदीर वाले रहे, एक ही रन यहाँ पे मिलेगा। एक एक रन अगर यहाँ पे आता है तो गेंदबाजी करने वाली टीम के ऊपर कोई प्रेशर नहीं होगा, बस यहाँ पे बड़े स्ट्रोक से बचाना है। अरवा सलाह एंड अबू 11 यहाँ पे गेंदबाजी कर रही है टीम के कप्तान। 5 गेंदें 9 रन बचाने के लिए। जी हाँ, फिर से एक बार मेरे ख्याल से ये भी जाएगी डिक्लेयर जोन में। शाहिद मुजावर के बल्ले से अच्छे स्ट्रोक तो यहाँ पे देखने को मिल रहे हैं, मगर मात्र एक एक रन। रेहान चौधरी है स्ट्राइक एंड पर। जी हाँ, रेहान चौधरी। 8 रनों की और जरूरत, 4 गेंदें बची है। 4 गेंदों में 8 रन, बड़े स्ट्रोक में यहाँ पे बिल्कुल डील नहीं होनी चाहिए, ये सोच रहे होंगे गेंदबाज। जी हाँ, हवा में गेंद और आउट। ओहो, कमाल कर दिया है कप्तान ने। विकेट की तलाश थी, विकेट भी यहाँ पे मिला, बिंदी गेंद भी जाएगी। हाँ, ये 70वां कैच था, उसी के साथ 100वां विकेट था इस प्रतियोगिता का। अब दोस्तों सिचुएशन क्या है? 3 गेंदें जीतने के लिए 8 रनों की जरूरत। एसएस ग्रुप को अचानक फिर से एक बार ये मैच का पदड़ा गेंदबाजी करने वाली टीम की तरफ झुकता हुआ। जी हाँ, नए बल्लेबाज आए हैं मुशीर खतीब। मुशीर खतीब आए हैं स्ट्राइक एंड पर। अब मुशीर के ऊपर सभी की निगाह है, मुशीर के ऊपर सभी का ध्यान, मुशीर के ऊपर सारी दारोमदार। तीन गेंदें जीतने के लिए 8 रनों की जरूरत। 8 रन, 3 गेंदें, 3 गेंदें 8 रन। एसएस ग्रुप या अरवा सलाह एंड अबू 11, कौन सी टीम जीतेगी, कौन सी टीम हारेगी? सस्पेंस यहाँ पे बना हुआ, कश्मकश जारी है। मेहनत यहाँ पे दोनों भी टीमें कर रही है। बल्लेबाज किफायत पटेल ने मैच को बनाया, मगर नॉन स्ट्राइक इनके जो बल्लेबाज है ना साद, उन्होंने भी जबरदस्त यहाँ पे सपोर्ट किया है। एक छक्का लगाकर मैच को बहुत ही क्लोज कर दिया था, मगर अचानक यहाँ पे गेंदबाज आए हैं कप्तान। ओहो, हवा में गेंद, ये उड़ाया। आहा, जैसे ही राइट हैंडेड बल्लेबाज उनके सामने आए, ताकत के साथ किया है प्रहार। गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, 6 रन। फिर से एक बार यहाँ पे ट्विस्ट आता हुआ। मैच ऐसा लग रहा था कि हसनैन के पक्ष में जाएगा, मगर अब बचे हुए 2 गेंदों में जीतने के लिए 2 रनों की जरूरत। ओहो हो, क्या मैच चल रहा है, क्या जबरदस्त रोमांच। क्रिकेट क्या होता है, क्रिकेट का खेल के लिए इतने दीवाने क्यों है? कंपलसरी चेस करना होगा। जी हाँ, 2 गेंदें 2 रन, एक गेंद सबसे इंपॉर्टेंट, मैच बॉल। जी हाँ, हवा में खेला है, गई है ये गेंद स्टैंड के बाहर, और इसी के साथ ये मैच जीत लिया है। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। एसएस ग्रुप, साहिल सैयद, मुस्तकीम मुकादम की ये टीम जीत मुकम्मल कर चुकी है।